नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत वडापाव. सध्या पावसाचे दिवस चालू झालेले आहेत, तर खूप थंडीचं वातावरण आहे. तर अशा थंडीच्या वातावरणामध्ये गरमागरम वडापाव कोणाला नाही खायला आवडणार. तर असेच आपल्याला गरमागरम असे वडापाव आज बनवायचे आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत बटाटे. तर हे बटाटे मी वजनाच्या प्रमाणात अर्धा किलो घेतलेले आहेत. तर हे लहान किंवा मोठ्या कोणत्याही साईजचे तुम्ही बटाटे इथं वापरू शकता. तर इथे मी बटाटे कट करून घेतलेले आहेत. तर हे मी कुकरला न उकडून घेता मी कढईमध्ये उकडून घेणार आहे. अशाने हे बटाटे खूप लवकर उकडतात. तर इथे मी अर्धा किलो बटाट्यासाठी 150 ग्राम बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे व पाणी टाकून त्याचं व्यवस्थित असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बॅटर बनवताना त्याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, ज्याच्यामुळे आपला वडापाव छान नाही बनणार. तर इथे याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्याच्या नंतर याला आपल्याला साईडला 5-10 मिनटासाठी ठेवायचं आहे. तर इथे आपल्याला आपल्या ज्या वड्यासाठी लागणारा मसाला आहे ते बनवायचा आहे. तर त्या मसाल्यासाठी लागणार आहेत आपल्याला मिरची आणि लसूण. तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. तर याला मिरच्या आणि लसूण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर याची आपल्याला एकदम अशी पेस्ट बनवून नाही घ्यायची, तर याचे असं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून की आपले वडे आणखी टेस्टी बनतात. तर अशाच प्रकारे जर तुम्ही हे मसाला बनवून घेतला तर तुमचे वडेही नक्की छान बनतील. तर इथे आता आपले बटाटे उकडलेले आहेत. यावरची साल आता आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथे एक गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षामध्ये घ्यायची आहे की आपले ज्यावेळेस बटाटे गरम असतील त्याच वेळेस यावरची साल काढून घ्यायची आहे. त्यामुळे ही साल लवकर निघते. आणि ज्यावेळेस थंड झाल्याच्या नंतर आपण ही साल काढायला घेतो त्यावेळेस आपला खूप जास्त टाईम वेस्ट जातो. त्यामुळे हे गरम असतानाच आपण त्याची साल काढून घ्यायची आहे. इथं आता आपल्याला हे बटाटे व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत. एकदम बारीकही करायचे नाही, कारण की परतही याचं आपल्याला वड्याचा मसाला बनवताना ते खूप जास्त स्मॅश झाल्याच्या नंतर आपले वडे खायला छान नाही लागणार. तर अशा प्रकारे आपण इथं हे बटाटे कट करून घेतलेले आहेत. तर वळूया आता आपण पुढच्या प्रोसेसकडे. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला जिरे, मोहरी टाकल्याच्या नंतर त्याला तडतडू द्यायचं आणि त्यावरून आपल्याला हे कढीपत्ता टाकायचा आहे. आणि ते व्यवस्थित असं तडतडल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे ते घालायचं आहे. त्याला ते मसाला टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे त्याला जास्तही आपल्याला करपू द्यायचं नाही. थोडासा फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण कट करून घेतलेले बटाटे आहेत ते टाकायचे आहे. तर त्याच्या अगोदर आपण इथे टाकणार आहोत अर्धा चमचा हळद. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता तुम्ही. तिथे हळदीमुळे त्याचा कलर खूप जास्त छान येतो. ते उकडलेले बटाटे आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ. त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते इथं बघू शकतात एकदम जर आपण बारीक आपला हे बटाटे कट करून घेतले असते तर इथं हलवताना परत ते जास्त स्मॅश झाले असते, त्याच्यामुळे ते वडे खायला छान नाहीत होत. तर त्यामुळे सुरुवातीला आपल्याला थोडं जाडसर मोठ्या साईजच कट करून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स झाल्याच्या नंतर वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे व त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्या वड्याचे बॅटर एकदम रेडी आहे. तर याला आपल्याला सुरुवातीला एका परातीमध्ये मोठा काढून घ्यायचा आहे. त्यामुळे ते लवकर थंड होईल आणि आपल्याला वडे बनवताना हाताला चटके पण नाहीत बसणार. तर इथे आता आपल्याला त्याचे छोटे छोटे असे वडे बनवून घ्यायचे आहेत. हे वडे तुम्ही जसं आपण टिक्की हे बनवतो त्याचप्रमाणे बनवून घ्यायचे आहेत. हवं तर तुम्ही लहान मोठे किंवा वेगवेगळ्या साईजमध्ये पण बनवू शकता. तर इथं मी अशा प्रकारे बघू शकता
हे वडा बनवलेला आहे. तर अशाच प्रकारे मी दुसराही वडा बनवून तुम्हाला दाखवते. ते किती छान असे आपले वडे बनत आहेत. तर अशाच प्रकारे इथे आपल्याला पूर्ण वडे बनवून घ्यायचे आहेत. तर इथं आपले वडे रेडी आहेत. खूप छान असे आपले हे वडे झालेले आहेत. तर इथे मी वडे थोडेसे मोठ्या साईजचे बनवलेले आहेत, की वडे असले तरच जास्त आपल्याला छान लागतं ते. तर इथे तेल गरम झाले की नाही त्यासाठी आपल्याला थोडंसं बॅटर ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर बघू शकतात की आता तेल गरम झालेलं आहे आणि आता आपले वडे आपण त्याच्यामध्ये तळण्यासाठी सोडणार आहोत. तर असं एक एक करून आपल्याला हे वडे सोडायचे आहेत. तर छान असे आपले हे वडे आता बनायला तयार झालेले आहेत. त्याला व्यवस्थित असं आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. त्या वड्याचा कलर पण तुम्ही बघू शकता, हळद टाकल्यामुळं खूप छान असं आलेलं आहे. तर इथे आता आपले वडे तळलेले आहेत. तर याला आपल्याला एका छोट्याशा कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर इथं अशाच प्रकारे तुम्हाला ना पुढील आपले वडे बनवून घ्यायचे आहेत. तर इथं माझी कढई छोटी असल्यामुळं मी इथं ना एक एकच वडा आता तळून घेणार आहे. तर छान असे आता हे आपले वडे फ्राय होत आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही हे वडे नक्कीच बनवून बघा. खूप जास्त छान बनतात. लहान मुलांना तर खूप जास्तच आवडतात आणि अशा पावसाच्या दिवसामध्ये खायला ते गरमागरम वडे आणखी जास्त मजा येते. तर अशा प्रकारे आपले पूर्ण असे वडे बनवून झालेले आहेत. तर इथं मी पाव घेतलेले आहेत. तर याला ना व्यवस्थित असं मी कट करून घेतलेलं आहे. म्हणजे आपण बनवलेले जे आपले वडे आहे ना ते वडा घेतलेला आहे मी. तर त्याच्यामध्ये हे वडा व्यवस्थित ठेवायचा आहे. तर बघू शकता किती छान असे टम्म असे फुगलेले वडे भारी दिसत आहेत. तर असं त्याचं ना पूर्ण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर इथं मी मिरच्याही तळून घेतलेल्या आहेत. तर तेही त्याच्यावर गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत. तर बघू शकता आपले वडे हे किती छान असे लुसलुशीत टम्म असे फुगलेले खूप छान असे दिसत आहेत. अशाच प्रकारे जर तुम्ही वडे बनवले तर नक्कीच छान बनतील. आता तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघायला हवं.